एका जंगलात 3 मित्र राहत होते, माकड, उंदीर आणि मांजर. एके दिवशी जंगलात भटकल्यानंतर त्यांना भूक लागली. त्यांनी ठरवलं, आज आपण मस्त खीर बनवूया. माकड म्हणाला, मी खिरीसाठी रवा आणतो. उंदीर म्हणाला, मी साखर आणतो. मांजर म्हणाली, मी दूध आणते. ठरल्याप्रमाणे त्या तिघांनी खिरीसाठी लागणारे सर्व साहित्य आणले. तिघांनी मिळून चुलीवर खीर बनवली. खूप छान सुगंध दरवळत होता. माकड आणि उंदीर मांजरीला म्हणाले, आम्ही नदीवर आंघोळ करून येतो. तोपर्यंत तू खिरीकडे लक्ष दे. मांजर एकटी राहिली. तिला खूप भूक लागली होती. ती म्हणाली, थोडी खीर चाखून बघते. तिला खीर खूप आवडली. 1 चमचा, 2 चमचे असे करता करता नकळत तिने सगळी खीर संपवली. ती घाबरली होती म्हणून तिने झोपेचे सोंग घेतले. तोपर्यंत माकड आणि उंदीर परत आले. त्यांनी पाहिले की खिरीचे भांडे रिकामे होते. त्यांनी मांजरीला उठवले आणि विचारले, खीर कुठे आहे? मांजर म्हणाली, मला माहीत नाही, माझी तब्येत बरी नव्हती, मी झोपले होते. दोघांना मांजरीवर संशय आला आणि ते मांजरीशी भांडायला लागले. तेवढ्यात माकड म्हणालं, माझ्याकडे एक आयडिया आहे. आपण नदीवर जाऊ, एक घागर उलटी पाण्यात ठेवू आणि एक एक करून तिच्यावर उभं राहू आणि म्हणू, मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी. ज्याने खीर खाल्ली असेल त्याची घागर बुडेल. तिघे नदीवर गेले. पहिल्यांदा माकड घागरीवर उभं राहिलं आणि म्हणालं, मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी. माकडाची घागर बुडाली नाही. मग उंदीर घागरीवर उभा राहिला आणि म्हणाला, मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी. उंदरांची घागरही बुडाली नाही. आता मांजरीची पाळी होती. ती खूप घाबरली. ती घाबरत घाबरत घागरीवर उभी राहिली. ती म्हणाली, मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी. तिचे पाय थरथर कापायला लागले आणि अचानक घागर हालू लागली. मांजर घागरीवरून घसरली आणि पाण्यात पडली. माकड आणि उंदीर भिजलेल्या मांजराकडे पाहून हसू लागले. अशा प्रकारे माकड आणि उंदराने लबाड मांजराला धडा शिकवला.